कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर आलेली आहे। माझा नवरा निर्दोष आहे, कुणाचंही वाईट त्यानं केलेलं नाहीये, तर कुर्ला अपघातामधील बस चालकाच्या पत्नीनं असा विश्वास व्यक्त केलाय। गाडीचा ब्रेक फेल झाला असावा असं संजय मोरेच्या पत्नीनं म्हटलंय। घरातून नवऱ्याला कुठलाही ताण नव्हता असंही तिनं स्पष्ट केलंय। एकंदरीतच संजय मोरे यांनी दावा केलाय की ब्रेक फेल झाले होते बसचे आणि म्हणून ही बस सुसाट निघाली होती, परंतु तपासात ब्रेक फेल नसल्याचं शिवाय कुठलाही तांत्रिक बिघाड नसल्याचं समोर आलं होतं। यानंतर आता या आरोपीच्या पत्नीचंही एक मोठं वक्तव्य समोर येत आहे। माझा नवरा निर्दोष असल्याचं त्यांनी म्हटलंय। माझ्या नवऱ्याने जवळजवळ 30-35 वर्ष ड्रायव्हिंगमध्ये काम केलंय। जुन्या कंपनीमध्ये चांगल्या 4 व्हीलरवरती चांगल्या कंपनीत काम केलंय आणि ह्या BST मध्ये पण BSTचा बॅच पण माझ्या मिस्टरांचा खूप जुना आहे सर। आणि BST मध्ये पण जवळजवळ छोट्या बस माझ्या मिस्टरांनी 3 वर्ष चालवल्या आणि ह्या मोठ्या बसच्या ट्रेनिंग घेतल्या ना, तेव्हा त्यांना पहिला ट्रेनिंग वगैरे दिलेले आहेत सर सगळ्या। त्याच्यानंतर 1 तारखेपासून ते जॉईन झालेत। माझ्या नवऱ्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे की माझा नवरा कोणतीच अशी गाडी बिडी ठोकू शकत नाही आणि कोणाचं हे नाही करू शकत। पण ज्यांचं पण झालंय त्यांच्याशी मी माफी मागते।